नमस्कार मंडळी, कसे आहात मंडळी? बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर बागेच्या साईडला मी लावलेली काही जाईचे झाडं आहेत आणि खूप सुंदररित्या फुललेले आहेत आणि माझा सोनचाफा देखील अगदी वेळेत आणि वेळेनुसार उमललेला आहे। तर बघूयात केवढा सुंदर फुललेला आहे तो। बालपणी माझ्या मामाच्या घरी 2 बैल होते, सर्जा आणि राजा। ते दोघांचे रंग वेगळे होते, एक सफेद होता आणि एक काळा होता। ते बैल तर नाही आहेत, पण त्यांच्या खूप सगळ्या आठवणी आहेत माझ्या बालपणच्या। तर ट्रॅक्टरच्या जमान्यात बैल आता शक्यतो कोणी ठेवत नाहीत, म्हणून मी या बैलांच्या स्टॅच्यूलाच गोंड्यांनी थोडंफार सजवलंय। आणि तुमची सुद्धा एखादी बालपणची एखादी आठवण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ओप्स, मी तर सांगायचं विसरलेच, माझ्या परसवाच्या साईडला एक कृष्णकमळाचा वेल आहे। या वेलीने फळं आणि फुलं धरायला सुरुवात केली। या फुलाचं विशेष म्हणजे या फुलामध्ये 100 कौरव, 5 पांडव आणि 1 कृष्ण असे सांगतात। या फळाला हिंदीमध्ये राखी फ्रूट आणि इंग्लिशमध्ये पॅशन फ्रूट असं म्हणतात। या फळाचे सायंटिफिकली खूप सगळे फायदे आहेत। त्यामध्ये प्रमुखतः बीपी कंट्रोल, शुगर कंट्रोल किंवा हृदयविकार असणारे पेशंट सुद्धा ह्या फळाचं सेवन करतात। काही लोक या फळाला रसना फळ असंही म्हणतात। तर या वेलीवर झालेली परिपक्व फळं आता आपण काढूयात आणि ते थोड्या दिवसासाठी मुरायला ठेवूया। तुम्ही हा वेल कधी बघितलाय का, किंवा तुमच्याकडे ह्या वेलाला लोकल भाषेत काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।